आपले TNT न्यूजमध्ये स्वागत आहे। बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी। सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम यांचा कुरुंदवाड नांदणी रस्त्यावर निर्घृण खून। कुरुंदवाड नांदणी रस्त्यावर गॅस एजन्सीच्या जवळ असणाऱ्या सागर कोपे यांच्या शेताजवळ एका चारचाकी गाडीत सांगली येथील सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम या 35 वर्षीय युवकाचा शरीरावर पोटावर धारदार शस्त्राने वर्णी घाव करून निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे। या घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह मोठा पोलीस फाटा घटनास्थळी दाखल झाला आहे। तसेच इचलकरंजी विभागाचे पोलीस उपअधीक्षक समीर सिंह साळवी तसेच सांगली सिटी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते। दरम्यान चारचाकी गाडी सांगली येथील संतोष कदम यांचीच असून संतोष कदम याचा खून करून त्याचा मृतदेह गाडीतच ठेवून मारेकरी पसार झाले। दरम्यान खून कोणी केला व का केला याचा तपास कुरुंदवाड पोलीस करत आहेत। घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की सदर मार्गावरील रस्त्याकडे लाल निळ्या कलरच्या चारचाकी गाडी थांबलेली होती। त्यामध्ये अंदाजे 35 वर्ष वयाच्या संतोष कदम या सांगलीच्या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला असून गाडीमध्ये रक्ताचा सडा पडला होता। मृतदेह चारचाकी गाडीतच सोडून मारेकरी पसार झाले असून पोलीस घटनास्थळी पाहणी करून घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। दरम्यान पोलिसांनी तपासाची यंत्रणा गतिमान केली असून या मार्गावरील CCTV कॅमेरे तपासत आहेत। त्यासाठी पथक नेमण्यात आले आहे। या मार्गावर खून झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी TNT न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।